सोलापूर शहरातून जाणारी जीवनदायी पंचगंगा आज गटारगंगा झालेली आहे। त्याचं कारण की अनेक नाल्यातून जे पाणी या नदीमध्ये मिक्स होते त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही। निव्वळ एसटीपी वगैरे दिखावपणा आहे। परंतु आज हे जे माझ्या शेजारी ही जयंती नाला आहे, या नाल्यामधून मानवी विष्ठार, रक्त, केमिकल युक्त पाणी असा अनेक वेगवेगळे पाणी ह्यात मिक्स जाऊन हे विषारी पाणी झालेलं आहे। आता अनुभव सांगायचं म्हणलं तर अनेक वेळा आंदोलन झालं, सगळं झालं, न्याय व्यवस्था सर्वोच्च व्यवस्था म्हणून 1997 पासून मान्य उच्च न्यायालयात लढा सुरू आहे। 2010 ला रिट पिटिशन दाखल केलं। 2013 ला इचलकरंजीचे 38 लोक विविध रोगाने मेली, जनावर मेली, त्याचा काही आकडाच नाही आपल्याकडे, म्हणून न्यायालयात याचिका दाखल झाली। न्यायालयानं विविध आदेश दिले, एक कमिटी स्थापन केली, त्या कमिटीचे अध्यक्ष विभागीय आयुक्तांना दिले, कलेक्टर आहेत, SP आहेत। या बैठका नव्हतं, नुसत्या बंद खोलीत AC मध्ये बैठका होतात, फील्डवर कोण येत नाही। त्यामुळे त्यांना फील्डवर काय चाललं हे माहीत नाही आहे। लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। आम्ही आज जे काही शिरोळ, बंधारा, इचलकरंजी नदी काठाला असणारे सर्व गावं ही आता म्हणजे मृत्यूला समोर जाऊन वावरत आहेत। त्यांना माहित आहे आता ह्याचा आपल्याला पर्याय नाही। शासन नमामि पंचगंगा म्हणते, परंतु नमामि पंचगंगा नसून ही विषारी गंगा आहे असं म्हणलं तरी चुकीचं होणार नाही। वेळ गेलेली नाही, तात्काळ याच्यावर उपाययोजना कराव्यात।